गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपले डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, काल रात्री US मार्केटमध्ये काय झालं ते पाहूयात. तर काही सांगण्याची गरज नाही की US मार्केट पुन्हा एकदा ऑल टाईम हायला क्लोज झालेला आहे. रोज नवीन ऑल टाईम हाय ते सध्या प्लेस करत आहे. तर तिथे मार्केट फुल बुलिश आहे, परंतु त्यामागे रिझनही तसं आहे. बेसिकली रिझन म्हणजे आता जी काही फेडची मीटिंग सुरू झालेली आहे ऑलरेडी, तर त्याच्यामध्ये एक इंटरेस्ट रेट कट येणार आहे हे ऑलमोस्ट माहीत झालेलं आहे. परंतु आता शेवटी फेडचे चेअरमॅन काय म्हणतात त्याला फार जास्त महत्त्व आहे. म्हणजेच काय की रेट कट होणार आहे हे ऑलरेडी ऑप्टिमाइज आहे, ते फॅक्टर्ड इनसुद्धा आहे मार्केटमध्ये. परंतु फ्युचर इकॉनॉमीबद्दल फेडचे चेअरमॅन काय कमेंट करतात त्याला फार जास्त महत्त्व आहे. म्हणजे समजा त्यांनी जर एकदम हार्श कमेंट जर केली इकॉनॉमीबद्दल, म्हणजे US इकॉनॉमीबद्दल, तर मग मात्र ते काही बरोबर नाही आणि मग मार्केटला करेक्ट होण्यासाठी चान्स आहे. फर्स्टली US मार्केट आणि मग त्याला बाकीचे जगातले मार्केट्स फॉलो करतील. आणि जर समजा त्यांनी डोविश कमेंट केली, सगळं जर चांगलं आहे असं जर सांगितलं, तर मार्केट अजून खुश होईल आणि वर जाईल. आता दुसरी गोष्ट म्हणजे जी काही चायना आणि USची ट्रेड डील आहे किंवा इंडियासोबतची ट्रेड डील आहे, तर या सगळ्या गोष्टी तिथे ऑप्टिमाइज होत आहेत. आता महत्त्वाची गोष्ट जर पाहिली तर आता USचे जे फ्युचर्स आहेत तर तेही हायर ट्रेड करत आहेत आजच्यासाठी. त्यानंतर आपण जर FIS-DIचा डेटा जर बघायला पाहिला तर FIS अगेन नेट सेलर्स होते, परंतु फार छोटी अमाऊंट, 55 कोटी रुपयांसाठी. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं ऑलमोस्ट 2,500 कोटींचं बाईंग केलेलं आहे आणि त्यामुळेच आपण काल पाहिलं की मार्केटमध्ये एक मॅसिव्ह रॅली आपल्याला पाहायला मिळाली. परंतु शेवटच्या 15 मिनिटांमध्ये मात्र फार गेम फिरला होता. शेवटच्या 15 मिनिटांमध्ये अशी न्यूज आली की गव्हर्नमेंट जे काही PSU बँकेसाठी FDI आहे तर ते 20% वाढवून 49% इन्क्रीज करणार आहे. असं गव्हर्नमेंटने नाही सांगितलं, परंतु असं CNBCने सांगितलं रॉयटर्सच्या हवाला देऊन. म्हणजेच काय की ही गोष्ट PSU बँक्स आणि बँकिंग इंडेक्ससाठी चांगली होती. त्यामुळे PSU बँक इंडेक्स शेवटच्या 15 मिनिटांमध्ये 3:15 नंतर 150 पॉईंट इन्क्रीज झाला. त्यानंतर जे काही बँक निफ्टी आहे ते ऑलमोस्ट 200 पॉईंट इन्क्रीज झालं. ह्या सगळ्या गोष्टी पाहता ह्या अशा न्यूज अशा वेळी आणणं आणि एकदम प्लेस करणं, ह्या गोष्टी थोड्याशा आपण काय म्हणतो की अनकॉन्शियस करणाऱ्या आहेत आणि बुल मार्केटमध्ये असंच होत असतं, हे लक्षात ठेवा. कारण सध्या जे काही जिओपॉलिटिकल टेन्शन्स आहेत किंवा सध्या जे काही प्रॉब्लेम्स आहेत तर ते पूर्णपणे इग्नोर केले जात आहेत, लक्षात घ्या. आणि केवळ चांगल्या गोष्टींना महत्त्व दिलं जातं की फेडचे रेट कट होतील, त्यानंतर RBI रेट कट करेल वगैरे वगैरे वगैरे. परंतु या गोष्टीकडे कोणीच लक्ष दिलेलं नाही मित्रांनो की रशियानं एक मिसाईल टेस्ट केलं आहे, ते न्यूक्लिअर पॉवर्ड मिसाईल आहे. आता ते नक्की काय आहे, कसं आहे, तर त्याच्याबद्दल सांगण्यात म्हणजे त्याला फार वेळ लागेल. फक्त बेसिकली एवढं लक्षात घ्या की आजपर्यंत जे कन्व्हेन्शनल मिसाईल्स आहेत तर त्याच्यापेक्षा ते एवढं डिफरंट आहे की ना त्याला कुठलं रडार पकडू शकतं, ना तुम्ही त्याला थांबवू शकता. एवढं भयंकर आहे आणि ते कितीही वेळ, कितीही तास, कितीही महिने हवेमध्ये उडत राहू शकतं. मग आता तुम्ही विचार करा, ना त्याला लॉन्च करण्याची गरज आहे, ना बाकी काही करण्याची गरज आहे. त्याबद्दल तुम्ही मे बी गुगलवरती वाचू शकता, तुम्हाला भरपूर माहिती मिळेल. परंतु जर आपण पाहिलं तर जगाचं जिओपॉलिटिक्स बदलू शकण्याची ताकद त्या गोष्टीमध्ये, आणि ही गोष्ट स्वतः पुतीन यांनी कॉन्फरन्स घेऊन सांगितलेली आहे. मग तुम्ही विचार करा की या गोष्टीला फार जास्त महत्त्व आहे. मग आता साहजिकच आहे की हे कोणासाठी केलं आहे, USला घाबरवण्यासाठी केलं आहे का नाही, तर हे सांगण्याची काही मला वाटत नाही तुम्हाला गरज आहे. म्हणजेच काय, कुठलीही वाईट गोष्ट सध्या फॅक्टर्ड इन केलीच जात नाही आहे. ज्या ज्या कंपन्यांचे रिझल्ट ॲव्हरेज आलेत तेही स्टॉक काही फार पडलेले नाहीत, 0.5%, 1% फार तर पडलेत. आणि ज्या कंपन्यांचे रिझल्ट चांगले आले ते मात्र फार वरती गेलेत. म्हणजेच काय की ह्या गोष्टी आता मला तरी स्पेशली पर्सनली पचण्यासारख्या वाटत नाहीत. आता जर आपण पाहिलं तर मार्केट टेक्निकली बुलिश मोडमध्येच आहे. आता जर आपण पाहिलं तर मी कालच तुम्हाला सांगितलं होतं की मार्केट जर 26,000च्या आसपास क्लोज झाले किंवा 26,000च्या वरती जर क्लोज झालं तर अगेन मार्केट पुन्हा वरती जाईल. तसंच आपल्याला पाहायला मिळालं की काल शेवटच्या वेळेमध्ये मार्केट थोडंसं बऱ्यापैकी रिकवर झालं आणि ऑलमोस्ट 26,000च्या आसपास क्लोज झालेलं आहे, एक 30-40 पॉईंट खाली. परंतु
आज गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते आहे की मार्केट एक 40 ते 50 पॉईंट गॅपअप ओपन होईल की जे ऑलमोस्ट 26,000च्या आसपास ओपन होईल. आणि आज आहे मंथली एक्सपायरी निफ्टी, बँक निफ्टी, सिल्वर या सगळ्यांची. मग आता तुम्ही विचार करा की आजचा दिवस किती वोलाटाईल राहू शकतो. ओके, कारण 26,000 ही एक मॅग्नेटिक लेवल आहे. आज एक्सपायरी 26,000च्या आसपास होणार की 26,000च्या वर होणार हे पाहणं जास्त गरजेचं आहे. आणि मंथली एक्सपायरीला बुल्सचा पूर्ण प्रयत्न राहील की मार्केट 26,000च्या वरती क्लोज करावं आणि त्यासाठी भरपूर काही करण्यात येईल. त्यामुळे साहजिकच आहे की आता काय होईल आजच्या दिवसभरामध्ये ते पाहणं फारच गरजेचं ठरणार आहे. पण आपण जर पाहिलं तर काल इंडिया विक्स जो आहे तो ऑलमोस्ट 10% इन्क्रीज झाला होता की जे थोडंसं आपण काय म्हणतो की कॉन्शियस करण्यासारखं आहे. दोन्ही बाजूला इंडिया विक्स इन्क्रीज होतं, मार्केट वर गेलं तरी मार्केट खाली आलं तरी. त्यामुळे ती गोष्ट काही फार चांगली असं मला वाटत नाही. म्हणजेच काय की मार्केटमध्ये बोथ साईड फिअर आहे, खालीसुद्धा आणि वरतीसुद्धा. तर होप सो बघूयात सगळं काही व्यवस्थित हवं. आजची जर आपण एक्सपायरी जर पाहिली निफ्टीची स्पेशली तर डाऊन साईडला 25,800 आणि अप साईडला 26,200 या 400-500 पॉईंटच्या रेंजमध्ये मार्केट क्लोज होण्याची हायली पॉसिबिलिटी आहे. त्यामुळे तर 26,000चा स्ट्रॅडल जो आहे तर त्याला बऱ्यापैकी प्रीमियम आहे. त्यामुळे खूप सारे लोक ते सेल करून गेलेले आहेत स्ट्रॅडल. त्यामुळे त्यांना लॉस होण्याची पॉसिबिलिटी तशी फार कमी आहे. तर मग आता पाहूयात की नक्की काय घडतंय ते. आणि जर आपण म्हणून शॉर्ट कवरिंग वगैरे येईल तर तसं नाही, कारण मार्केट ऑलरेडी या महिन्यामध्ये खूप स्ट्रेच झालेलं आहे, ओव्हर स्ट्रेच आहे. त्यामुळे शेवटच्या दिवशी आपल्याला जर वाटेल की काही समजा अनएक्सपोनेन्शियल मूव्ह येईल तर त्याची पॉसिबिलिटी नाही आहे मित्रांनो. तर रिटेल ट्रेडर्स याच्यामध्येच ट्रॅप होत असतात की ते OTM लांबचा कॉल घेऊन जातात आणि त्यांना वाटतं की मार्केटवर गेलं की फार चांगले पैसे मिळतील. तर मग पाहूयात काय होतं ते पूर्ण दिवसभरामध्ये. होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.